नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्नेहा अंकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। नव्या ठोक जलदरांनी शेतकऱ्यांसह सहकारी पाणीपुरवठा संस्थांचं कंबरडं मोडणार। मार्च 2022 मधीलच दर कायम ठेवण्याची इरिगेशन फेडरेशनची मागणी। अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोर्चा आता दूध आणि दुधाच्या पदार्थांमधील भेसळ रोखण्याकडे। सुरक्षित सकस दूध आणि दुग्ध पदार्थांसाठी आज जारी केला अनुपालन आदेश। मुंबईत मराठीचा आग्रह नको, नामदार रामदास आठवलेंचं मत। कोल्हापुरात विविध विषयांवर बोलताना सरकारला सुद्धा दिला घरचा आहेर। बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कोल्हापुरात पावसाची दमदार हजेरी। राजाराम, शिंगणापूरसह जिल्ह्यातील 7 बंधारे पाण्याखाली। बंधाऱ्यांवरील वाहतूक अन्य मार्गांनी वळवली। आणि 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा निकालात कोल्हापूर महापालिकेच्या शाळांचा दबदबा कायम। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्यातील पाणीपट्टीच्या नव्या ठोक जलदरांवरून शेतकरी आणि सहकारी पाणीपुरवठा संस्थांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलंय। पावसाळी अधिवेशनात या विषयावर लक्षवेधी सूचना मांडण्यात आली असून सुनावणी प्रक्रियेत अनेक ग्राहकांना सहभागी होण्याची संधी मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। तसंच मार्च 2022 मधील दर कायम ठेवून नव्या दरवाढीचा पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे। 1 जुलै 2026 ते 30 जून 2029 या कालावधीसाठी पाणीपट्टीचे ठोक जलदर निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानं विभागनिहाय सुनावण्या घेतल्या होत्या। 27 मे 2026 रोजी कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी आयोजित करण्यात आली होती। मात्र या सुनावणीची माहिती जलसंपदा विभागाच्या क्षेत्रीय, उपविभागीय आणि विभागीय कार्यालयांकडून सर्व संबंधित ग्राहकांपर्यंत पोहोचली नाही। त्यामुळे ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था, कृषी पंपधारक आणि सहकारी पाणीपुरवठा संस्थांचे प्रतिनिधी सुनावणीत सहभागी होऊ शकले नाहीत, असा आरोप कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर यांनी केलाय। महाराष्ट्र राज्यातील नदी आणि तलाव यामधील पाणीपट्टीचे दर ठरवण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांना आहे। महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरण हे जाहीर सुनावण्या घेतात आणि पाटबंधारे खात्याला दर निश्चित करून देतात। मग त्यामध्ये औद्योगिक ग्राहक, घरगुती पाणी वापर करणारे ग्राहक, तसेच शेतीपंपासाठी लागणारे शेतकरी ग्राहक अशी विभागणी केली जाते। आणि त्यामध्ये 1 जुलै 2026 ते 30 जून 2029 पर्यंतचे दर निश्चितीसाठी गेल्या महिन्यामध्ये जाहीर सुनावणी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने घेतली। परंतु ही सुनावणी घेत असताना सर्वसामान्य लोकांपर्यंत, म्हणजे घरगुती ग्राहक असतील, शेतकरी असतील किंवा उद्योजक, व्यापारी असतील, यांच्यापर्यंत ही जाहीर सुनावणी घेतली जाणार आहे याबाबतची माहिती पोचली नाही, ही वस्तुस्थिती आहे। तसंच 18 जून 2026 रोजी जाहीर करण्यात आलेले नवे जलदर मार्च 2022 मधील दरांच्या तुलनेत तब्बल 13 पट वाढले असल्याचा दावा करत ही दरवाढ सहकारी पाणीपुरवठा संस्था आणि वैयक्तिक कृषी पंप धारकांना परवडणारी नसल्याचं त्यांनी सांगितलंय। तसेच या जनसुनावणीमध्ये ज्या घटकांचे दर पूर्वी काय होते आणि नवीन काय असणार आहेत आणि त्या सर्व माहिती जी आहे ती विभागीय कार्यालय, अधीक्षक अभियंता कार्यालय, उपविभागीय कार्यालय या ठिकाणी तिची माहिती उपलब्ध असणं गरजेचं होतं आणि तसं यांनी जाहीर प्रकटनमध्ये देखील दिलेलं होतं। पण कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, पुणे जिल्हा इथल्या कोणत्याही विभागीय, उपविभागीय कार्यालयामध्ये या जनसुनावणीच्या बाबतची माहिती कुठेही उपलब्ध नव्हती। ही बाब आम्ही या कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या
सुनावणी ज्या वेळेला झाली त्यावेळेला आम्ही ही बाब महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणचे चेअरमन त्रिशला ठाकरे मॅडम यांच्या निदर्शनास आणून दिली. आमच्याबरोबर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातल्या देखील काही शेतकऱ्यांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यामध्ये लोकप्रतिनिधींनीसुद्धा भाग घेतला होता आणि त्यांनी देखील ही बाब चेअरमन साहेबांच्या निदर्शनास आणून दिली आणि ही सुनावणी 15 दिवसांनी पुन्हा घ्यावी, कारण या सुनावणीची माहिती सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोचलेली नाही. हे सांगून देखील 1 जुलैला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणकडून या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. सांगली जिल्ह्यामध्ये तर कोणत्याही विभागीय कार्यालयात त्यांच्या ही सुनावणी घेतली जाते आहे याची देखील माहिती नव्हती. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य माणसांनी या सुनावणीला जे काही त्यांचं म्हणणं आहे ते मांडता न आल्यामुळे सामान्य नागरिकाचा अधिकार हा कुठेतरी हिरावून घेतला, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. 1 जुलै 2026 ते 30 जून 2029 या कालावधीसाठी पाणीपट्टीचे ठोक जलदर निश्चित करण्यात आलेत. नदीमधून शेतीसाठी उपसणाऱ्या पाईपवर मीटर बसवणं बंधनकारक केलंय. त्यामुळं शेतकऱ्याला मोठा फटका बसणार असल्यानं असंतोष निर्माण झालाय. त्यामुळं परत एकदा जनसुनावणी घ्यावी अशी मागणी विक्रांत पाटील किणीकर यांनी केली आहे. यामध्ये सर्वात गंभीर बाब आता त्यांनी याबाबतचे ठोक जलदर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण ठरवून दिले. 1 जुलै 2026 पासून 30 जून 2029 पर्यंतचे दर ठरवून दिलेले आहेत. आणि हे दर ठरवून देत असताना त्यांनी शेतकऱ्यांना नदीतून उपसा करणारे जे काही पाईपलाईन आहेत त्याच्यावर मीटर बसवणे बंधनकारक केले. आता वास्तविक पाहता आपल्या कोल्हापूर, सांगली, सातारा, अगदी मुंबईमध्ये देखील ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिका आहेत तिथले फिल्टर केलेल्या पाण्याचे घरगुती वापरणारे मीटर टिकत नाहीत. अनेक ठिकाणी सदोष मीटर आहेत आणि त्याचे रिपेअर मेंटेनन्स परवडत नाही. अशा परिस्थितीमध्ये नदीमधून शेतीसाठी उपसणाऱ्या पाण्यावर 3 फूट ते 4 फूटच्या मोठ्या आमच्या पाईप असतात. म्हणजे अगदी 6 इंचापासून ते 4 ते 5 फुटापर्यंतच्या पाईपवर मीटर बसवणे हे वास्तविक शक्य नाही आहे. आणि तरी त्यांनी त्याची बसवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत हे मीटर बसवावेत अशी त्यांनी ऑर्डर केलेली आहे. आणि जे लोक मीटर बसवणार नाहीत त्यांना आत्ताच्या दराच्या दुप्पट दर लागू होणार. म्हणजे आत्ता 1346 रुपये प्रति हेक्टर दर आहे शेतकऱ्यांना, तो 2727 रुपये प्रति हेक्टर दर होणार. म्हणजे थोडक्यात सांगायचं एकरमध्ये तर 538 रुपये प्रति एकर दर जो गेल्या वर्षीपर्यंत होता तो आता प्रति एकरला 1094 रुपये होणार. आणि यामुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. आम्ही वारंवार सरकारकडे मागणी करतोय की ही जनसुनावणी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानं पुन्हा एकदा घ्यावी आणि सर्वसामान्य लोकांच्या भावना ऐकून त्यानंतर ही जनसुनावणीचे जे काय असतील ते ऑर्डर करावी. यासोबतच जलदर पूर्वीप्रमाणे पीक आणि क्षेत्रावर आधारित ठेवावेत. जलमापक मीटरची सक्ती टप्प्याटप्प्यानं करावी. पाणी परवान्याच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुलभ करावी आणि नव्या दरवाढीचा पुनर्विचार करावा अशा मागण्या पावसाळी अधिवेशनात देखील करण्यात आल्यात. कोल्हापूर जिल्ह्यात आज दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. जोरदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज सायंकाळी 7 वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी 16 फूट 9 इंच इतकी होती. जिल्ह्यातील 7 बंधारे पाण्याखाली गेल्यानं या बंधाऱ्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पाऊस सुरू आहे. आज सकाळी शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मात्र दुपारनंतर पावसानं चांगलाच जोर पकडला. जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं असून शहरातील जनजीवनही विस्कळीत झालंय. जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये. आज सायंकाळी 7 वाजेपर्यंत पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 16 फूट 9 इंच इतकी होती. पंचगंगा नदीवरील इचलकरंजी, शिंगणापूर, रुई, शिरोळ, राजाराम बंधारा, कासारी नदीवरील येवलूज आणि भोगावती नदीवरील खडक कोगे असे एकूण 7 बंधारे पाण्याखाली गेल्यानं या बंधाऱ्यांवरील वाहतूक बंद करून ती पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे. दरम्यान हवामान विभागानं रविवारपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अर्थात
SIR मोहिमेअंतर्गत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी अद्ययावत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. घराघरात जाऊन माहिती संकलित करणाऱ्या बूथ लेव्हल ऑफिसर अर्थात BLOना नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह सहकार्य करावं असं आवाहन महसूल उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक विभागाचे नोडल अधिकारी संपत खिलारी यांनी केलंय. पत्रकार बैठकीत तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तेजस्विनी पाटील यांनी मोहिमेची सद्यस्थिती आणि पुढील प्रक्रिया स्पष्ट केली. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देशभर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अर्थात SIR मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत बूथ लेव्हल ऑफिसर घर भेटी देऊन मतदारांची माहिती पडताळत आहेत. प्रत्येक मतदारानं BLOंकडे आवश्यक कागदपत्र सादर करून एन्युमरेशन फॉर्म भरून द्यावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण 3,05,426 मतदार आहेत. त्यापैकी 2,14,776 मतदारांचं मॅपिंग पूर्ण झालंय. सुमारे 90,650 मतदारांचे मॅपिंग अद्याप बाकी आहे. तर 31,019 मतदारांच्या नोंदीमध्ये विविध प्रकारच्या त्रुटी आढळून आल्यात. या त्रुटी वेळेत दूर झाल्यास पुढील सुनावण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होईल असं तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी सांगितलं. ज्या मतदारांचं मॅपिंग झालेलं नाही किंवा ज्यांच्या नोंदींमध्ये त्रुटी आहेत अशा मतदारांनी वेळेत एन्युमरेशन फॉर्म भरून दिला नाही तर त्यांची नावं प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होणार नाहीत. त्यामुळं प्रत्येक पात्र मतदारानं स्वतःची माहिती अचूकपणे सादर करून मतदार यादीत नाव कायम राहील याची खात्री करावी असंही त्यांनी स्पष्ट केलं. या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमानुसार 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत दावे आणि हरकती स्वीकारल्या जातील. त्यावरील निर्णय 3 ऑक्टोबरपर्यंत घेण्यात येणार असून 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक पात्र मतदाराचा सहभाग महत्त्वाचा असल्यानं नागरिकांनी BLO, पर्यवेक्षक आणि निवडणूक प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावं असं आवाहन महसूल उपजिल्हाधिकारी संपत खिल्लारी यांनी केलंय. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये विशेष पुनरीक्षण मोहीम किंवा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अभियान त्याला म्हणतो, हे 30 तारखेपासून आपण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. या अभियानामध्ये 30 जून 2026 ते 29 जुलै 2026 या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये या मतदारसंघामध्ये जे प्रारूप यादी प्रसिद्ध केली त्या यादीमधील अंदाजे 3,05,000 मतदार आहेत. त्या मतदारांचे गणना फॉर्म किंवा इन्युमरेशन फॉर्म आपण म्हणतो त्याला, ते घेऊन आमचे 315 मतदान केंद्राचे 315 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा BLO हे प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देणार आहेत. त्या ठिकाणी हा गणना फॉर्म जमा केल्यानंतर त्यावरची माहिती भरून त्या गणना फॉर्मवरील सर्व मजकूर आपला बरोबर आहे याची खात्री करून आपला अलीकडच्या काळातलं एक अत्यंत चांगला फोटो, पासपोर्ट साईज फोटो त्या BLOंना किंवा त्या फॉर्मवर चिटकून तो फॉर्म आमच्या BLO यांना द्यावायचा आहे आणि त्याची पोच घ्यायची आहे. ज्या मतदारांनी अशा पद्धतीने दिलेला गणना फॉर्म आमच्याकडे प्राप्त होईल ह्या मुदतीमध्ये, त्या मतदारांचेच नाव जी यादी प्रारूप यादी प्रसिद्ध होणार आहे त्या यादीमध्ये समाविष्ट होणार आहे. माझी 276 कोल्हापूर विधानसभा मतदारसंघाच्या सर्व मतदारांना विनंती आहे की आलेल्या BLO यांना मनापासून सहकार्य करा. त्यांनी मागितलेली जी शासकीय कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे आणि आपली माहिती व आपला फोटो त्या ठिकाणी तात्काळ देऊन आपलं नाव येणाऱ्या प्रारूप मतदार यादीमध्ये येईल याची खात्री आताच करून घ्या. धन्यवाद. मतदार यादीतील नाव अचूक आणि अद्ययावत राहण्यासाठी ही विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम महत्त्वाची मानली जाते. त्यामुळं BLO घरभेटीला आल्यानंतर नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह सहकार्य करणं महत्त्वाचं आहे.
मागील अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. मागील 2 दिवसांपासून धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 5 बंधारे पाण्याखाली गेलेत. गडहिंग्लज तालुक्यात मुसळधार पावसामुळे गडहिंग्लज चंदगड मार्गावरील हिरण्यकेशी नदीवरील पर्यायी पूल खचला असून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर बरसणाऱ्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील पंचगंगा, दूधगंगा, हिरण्यकेशी, कासारी आणि भोगावती नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 बंधारे पाण्याखाली गेले होते. संततधार पावसामुळे गडहिंग्लज तालुक्यातील हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीतही वाढ होतीये. या नदीवरील गडहिंग्लज चंदगड दरम्यानच्या पुलाचं काम सुरू आहे, त्यामुळे इथं पर्यायी पुलाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळं जुना पूल खचलाय. यामुळे या मार्गावरील वाहतूक आजरा गजरगाव मार्गे वळवण्यात आली आहे. कुणबी पोटजातींचा भाषिक अपभ्रंश झाल्यानं अनेक मराठा बांधव कुणबी प्रमाणपत्रापासून वंचित राहत आहेत. त्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगानं महाराष्ट्र शासनाकडे सकारात्मक शिफारस करावी आणि कुलवाडी, कुरवाडी, कुळवाडी, क्रूर, तिराळे, तिराळी, ती या सर्व नोंदी मराठा कुणबी समाजाचाच पोटजाती असल्याचं मान्य करून त्यांना ओबीसी प्रवर्गात कुणबी म्हणूनच दाखले मिळावेत, अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. जिल्हा प्रशासनाला या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलंय. कोल्हापूर जिल्ह्यात 1901च्या जनगणनेनुसार 3,83,206 कुणबी नोंदी आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत प्रत्यक्षात 1,40,000 इतक्या कुणबी नोंदी सापडल्यात, तर 2,43,206 नोंदी प्रकाशित झालेल्या नाहीत. यामध्ये काही पोटजातीच्या नावांचा अपभ्रंश झाल्यानं त्यांचा समावेश कुणबीच्या यादीत झालेला नाही. त्यामुळे अनेक मराठा बांधव कुणबी प्रमाणपत्रापासून वंचित राहिलेत. ऐतिहासिक दस्तऐवज, शब्दकोशांचे पुरावे आणि भाषिक अपभ्रंश विचारात घेऊन राज्य मागासवर्ग आयोगानं महाराष्ट्र शासनाकडे सकारात्मक शिफारस करावी आणि कुलवाडी, कुरवाडी, कुळवाडी, कूर, तिराळे, तिराळी, ती या सर्व नोंदी मराठा कुणबी समाजाच्याच पोटजाती असल्याचं मान्य करून त्यांना ओबीसी प्रवर्गातून कुणबी जातीचे दाखले द्यावेत, अशी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. जिल्हा प्रशासनाला या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या नोंदी सापडलेल्या आहेत, पब्लिश झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये फक्त 1,40,000 कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत. म्हणजेच 2,40,000 कुणबी आज सुद्धा ज्या अप्रकाशित राहिलेले आहेत, समोर आलेले नाहीत, सापडलेले नाहीत. तर त्याचं कारण आहे की त्या वेगवेगळ्या नावानं आज रेकॉर्डमध्ये या फिरायला लागलेले आहेत आणि अपभ्रंश झालेला आहे. म्हणजे तिराळे, तिराळी, तिल्लारी, तिल्लोरी आणि तिल्लोरी कुणबी अशा या जातींचा कुणबीमध्ये समावेश झालेला आहे, कुणबीच्या पोट जातीमध्ये. पण तिराळे आणि ती हे या जाती मात्र समजून येत नाही. यावेळी सरदार पाटील, संतोष बर्गे, विलास भोगम, संभाजी पाटील, राहुल पाटील, बाबूराव शिंदे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. भुदरगडचे तत्कालीन दुय्यम निबंधक व्ही कुंभार यांनी मौजे भुदरगडपैकी ग्रामपंचायत गारगोटीच्या हद्दीतील गट क्रमांक 526 वर चुकीची नोंद केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश शिवदास यांनी केलाय. याबाबत शासनाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर याची चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला. मात्र हा अहवाल सुद्धा खोटा असल्याचा आरोप शिवदास यांनी केलाय. त्यांनी ही शासनाची फसवणूक असून या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी 6 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. मौजे भुदरगडपैकी ग्रामपंचायत गारगोटी यांच्या हद्दीतील गट क्रमांक 526 मध्ये शासनाच्या निधीतून शासकीय विश्रामगृह बांधण्यात आलं होतं. याची नोंद भूमापन गट क्रमांक 526 712 उतार्यावर इमारत पड अशी आहे. असं असताना भुदरगडचे तत्कालीन दुय्यम निबंधक व्ही कुंभार यांनी यावर चुकीचा उल्लेख करून 19 डिसेंबर 2024 रोजी दस्त क्रमांक 2477 2024 नंबर खरेदीपत्र नोंदवलाय, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश शिवदास यांनी पत्रकार बैठकीत केलाय. शिवदास यांनी 9 मे 2025 या दिवशी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगानं दुय्यम निबंधक व्ही कुंभार यांची चौकशी करून सादर केलेला अहवाल कुंभार यांना पाठीशी घालणारा असल्याचा आरोप करत शिवदास यांनी या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करून कुंभार यांच्या विरोधात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी 6 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिलाय. आमदार प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी तक्रारीबाबत चौकशी निष्पन्न झाली होती आणि त्या चौकशीचे एक आपलेच कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा निबंधक
आणि तुमचे मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे हे होते. यांनी शासनाला खोटा अहवाल सादर केला की सदरच्या ठिकाणी तुमचं सार्वजनिक बांधकाम विभागाचं कुठलंही नाव नव्हतं संबंधित 7/12 उतार्यावर आणि त्यामुळे सदरचा झालेला दस्त झालेला व्यवहार हा व्यवस्थित झालेला आहे. परंतु त्या दस्तामध्ये इमारत पड हे संबंधित उतार्यावर त्याची नोंद होती. परंतु हे न घेता सदरच्या शासनाचा महसूल कसा बुडवता येईल, आज सामान्य शेतीच्या जागेला वेगळा मुद्रांक शुल्क असतो, तुमच्या स्लॅबच्या घराला RCC घराला वेगळा मुद्रांक शुल्क असतो. मुद्दाम जाणीवपूर्वक सदरच्या VV कुंभार या दुय्यम निबंधकास वाचवण्यासाठी यांनी खोटा अहवाल शासनास दिलेला आहे आणि शासनाची फसवणूक केलेली. या मागणीसाठी मी त्यांना फौजदारी गुन्हे दाखल करा आणि त्यांची बडतर्फी करा या आशयासाठी मी दिनांक 6 रोजी आपले जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्याच्या बाहेर आमरण उपोषणासाठी बसणार आहे. त्याचबरोबर चुकीची दस्त नोंदणी करून या माध्यमातून शासनाचा महसूल बुडवण्यात आल्यामुळं शासनानं याची गांभीर्यानं दखल घ्यावी अशी मागणी शिवदास यांनी केली आहे. इचलकरंजीत एकीकडे 5 ते 6 दिवसांनी पाणी पुरवठा होत असताना दुसरीकडे गाभा पोलीस ठाण्यासमोरील मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागून लाखो लिटर पिण्याचं पाणी वाया जात आहे. सकाळपासून सुरू असलेल्या या गळतीकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. विशेष म्हणजे ही गळती शहराच्या प्रमुख भागात असूनही याकडे दुर्लक्ष केल्यानं महापालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होतीये. इचलकरंजीतील गावभाग पोलीस ठाण्यासमोरील मुख्य जलवाहिनीला आज सकाळी मोठी गळती लागली. या गळतीमधून शुद्ध केलेले लाखो लिटर पिण्याचं पाणी वाया जात होतं. एकीकडं शहरातील नागरिकांना 5 ते 6 दिवसातून एकदाच पाणी पुरवठा केला जातोय, तोही कमी दाबानं आणि मर्यादित वेळेसाठी. शहरात पुरेसं आणि नियमित पाणी मिळत असल्यानं नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. अशा परिस्थितीत गळती लागून एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असताना महापालिका प्रशासनाबद्दल नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक नागरिकांनी सकाळीच महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना गळतीची माहिती दिल्याचा दावा केलाय. मात्र अनेक तास उलटूनही दुरुस्ती पथक घटनास्थळी न पोहोचल्यानं महापालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होतीये. दाजीपूर घाट माथ्यावर 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं संपूर्ण परिसरानं हिरवागार शालू परिधान केलाय. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह घाट माथ्यावरील दाजीपूर परिसर धुक्याच्या दुलईत हरवला असून निसर्गाचं अप्रतिम आणि मनमोहक रूप पर्यटकांना अक्षरशः मोहिनी घालतंय. गर्द हिरवाईनं नटलेले डोंगर, कडे कपाऱ्यांमधून फेसाळत कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे, कधी रिमझिम तर कधी मुसळधार बरसणारा पाऊस आणि दाट धुक्यानं वेढलेली डोंगररांग या निसर्गरम्य दृश्यांनी राधानगरी दाजीपूर परिसराचं स्वर्गीय सौंदर्य खुललंय. विशेषतः दाजीपूर घाटमाथ्यावर निर्माण झालेलं धुक्याचं साम्राज्य अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं दाखल होत असून प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात टिपतायत. राऊतवाडी धबधबा, राधानगरी धरण, दाजीपूर अभयारण्य परिसर तसंच घाट माथ्यावरील विविध रमणीय स्थळांचं सौंदर्य अनेक पटींनी खुललं असून पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात चिंब भिजत अविस्मरणीय क्षण अनुभवण्याची अनोखी पर्वणी लाभतीये. पावसाच्या प्रत्येक सरीसोबतच नवचैतन्यानं फुलणारी हिरवाई, धुक्यात हरवलेलं दाजीपूर आणि धबधब्यांच्या खळखळत्या सुरावटींनी भारावलेला परिसर हे सगळं वातावरण पर्यटकांना राधानगरी तालुक्यात वर्षा पर्यटनासाठी येण्याचं खुलं निमंत्रण देतंय. इयत्ता 5वी आणि 8वी शिष्यवृत्तीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यामध्ये पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी नोंदवली. राज्यातील गुणवत्ता यादीतील 452 मध्ये कोल्हापूरच्या 113 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांनी उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. महापालिका शाळांमधील 25 मुलं राज्य गुणवत्ता यादीत तर 87 मुलं जिल्हा गुणवत्ता यादीत झळकली आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं 22 फेब्रुवारी 2026 रोजी 5वी आणि 8वीची राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा घेतली होती. याचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. इयत्ता 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती राज्य गुणवत्ता यादीत कोल्हापूर जिल्ह्यानं आपलं वर्चस्व नेहमीप्रमाणे कायम ठेवलंय. राज्यातील गुणवत्ता यादीतील 452 मध्ये कोल्हापूरच्या तब्बल 113 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या 113 मध्ये सर्वाधिक विद्यार्थी कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळेतील आहेत. महानगरपालिका शाळेतील 25 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत तर 87 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकलेत. महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं इयत्ता पहिलीपासूनच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात.
विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी पहिली आणि दुसरीसाठी कोल्हापूर टॅलेंट सर्च, तिसरी आणि सहावीसाठी प्रज्ञाशोध परीक्षा, तर चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सराव परीक्षा नियमितपणे घेतल्या जातात. महापालिका प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या तयारीसाठी 2 सराव परीक्षा आणि 1 अंतिम परीक्षा घेतली जाते. या सगळ्याचा परिणाम म्हणजे राज्य गुणवत्ता यादीत महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होय. यामध्ये जरगनगर शाळेनं आपल्या यशाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. या शाळेचे 15 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत तर 42 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले आहेत. नेहरूनगर शाळेचे 5 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत तर 10 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले आहेत. टेंबलाईवाडी शाळेचे 2 राज्य यादीत तर 10 विद्यार्थी जिल्हा यादीत चमकले आहेत. जाधववाडी शाळेचे 2 विद्यार्थी राज्य यादीत तर 11 विद्यार्थी जिल्हा यादीत आले आहेत. जरग विद्यामंदिराची विद्यार्थिनी स्वरांगी केंद्रे राज्यात दुसरी आली आहे. याशिवाय स्वराली कदम राज्यात 5वी, किशोर शिंदे राज्यात 8वा, तेजस कासोटी, स्वरा रेपे, स्वराली चव्हाण, पृथ्वीराज देसाई, हर्षित समुद्रे, आराव्य बामणे आणि प्रणित पाटील हे राज्यात 9व्या स्थानावर आहेत. 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत कोल्हापूर शहरातले 5 विद्यार्थी चमकलेत. त्यामध्ये पूर्वा प्रवीण भालेकर आणि अथर्व वाडकर यांनी राज्य गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक पटकावलाय. विशेष म्हणजे अंतिम परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाइतकीच शिष्यवृत्ती कोल्हापूर महानगरपालिकेकडूनही दिली जाते. अशी शिष्यवृत्ती देणारी कोल्हापूर महानगरपालिका ही राज्यातील एकमेव महानगरपालिका ठरली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यासह या सर्वांचं महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भारूड, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, प्रशासन अधिकारी जयश्री जाधव, प्राथमिक शिक्षण समितीकडील कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, परीक्षा विभागाकडील संजय शिंदे यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत कोल्हापूर शहरातले 5 विद्यार्थी चमकलेत. त्यामध्ये पूर्वा प्रवीण भालेकर आणि अथर्व वाडकर यांनी राज्य गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक पटकावलाय. कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावरील करवीर तालुक्यातील हनबरवाडी थांब्यावर एसटी बस थांबावी अशी मागणी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी एसटी प्रशासनाकडे केली होती. वारंवार तक्रार करूनही प्रशासनानं दखल न घेतल्यानं ग्रामस्थांनी आज सकाळी एसटी बस रोखून प्रशासनाचा निषेध केला. याची दखल घेऊन एसटीचे संभाजीनगर आगार प्रमुख स्वप्नील पाटील यांनी हनबरवाडी दिंडनेरली मार्गे नंदगाव अशी दर 1 तासाला बस सेवा पूर्ववत चालू करण्यात येईल असं आश्वासन दिलं. करवीर तालुक्यातील हणबरवाडी इथून दररोज शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणासाठी कोल्हापूर शहरातील विविध शाळा, महाविद्यालयं आणि व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये जातात. मात्र या गावातील बस थांब्यांवर एसटीच्या अनेक गाड्या नियमितपणे थांबत नसल्यानं विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागतंय. बस वेळेत उपलब्ध होत नसल्यानं विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात पोहोचण्यास वारंवार उशीर होत असून त्यामुळं त्यांच्या शैक्षणिक उपस्थितीवरही परिणाम होतोय. विशेष म्हणजे पावसाळ्यात मुसळधार पावसातही मुलामुलींना तासनतास बसची वाट पाहत उभं राहावं लागतंय. यामुळं पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये. गेल्या अनेक महिन्यांपासून ही समस्या कायम असून वारंवार तक्रारी करूनही एसटी प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. याच संतापातून आज सकाळी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हणबरवाडी बस थांब्यावर एकत्र आले. त्यांनी एसटीच्या गाड्या अडवून प्रशासनाचा निषेध केला. या आंदोलनामुळे काही काळ कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. यानंतर पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी संभाजीनगर आगार प्रमुख स्वप्नील पाटील यांना वस्तुस्थिती सांगितली. पूर्वी ज्या पद्धतीनं शाहू मैदान ते हणबरवाडी दिंडनेरली मार्गे नंदगाव दर 1 तासाला बस सेवा होती, त्याच पद्धतीनं बस सेवा पूर्ववत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. या प्रसंगी एसटीचे संभाजीनगर आगार प्रमुख स्वप्नील पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून दर 1 तासाला बस सेवा पूर्ववत चालू करण्यात येईल असं आश्वासन दिलं. तसं लेखी पत्रही दिंडनेरली, हणबरवाडी आणि नंदगावच्या ग्रामपंचायतीला दिलंय. संभाजीनगर बस स्थानक येथे दिंडनेरली, नंदगाव व हणबरवाडी या विद्यार्थ्यांना जे बसची गैरसोय होत होती त्याबद्दल हणबरवाडी, दिंडनेरली व नंदगाव येथील विद्यार्थी तसेच पालक यांनी भेट देऊन नवीन गाडी तासाप्रमाणे चालू करण्याची मागणी केली आहे. त्याप्रमाणे आज आगार प्रमुख आमचे स्वप्नील पाटील साहेब यांनी आम्हाला पत्र देऊन पूर्ववत तासाला गाडी चालू करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. तसेच
विद्यार्थ्यांनी व आपल्या भागातील प्रवाशांनी आपल्या प्रवासी गाडीला प्रतिसाद देऊन आपण सर्वांनी गाडीचं उत्पादन व गाडी आपल्या भागात पूर्ववत कशी चालू होईल याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. असं आम्ही तरी आशादायक आहे त्यासाठी, पण या प्रवाशांनी सुद्धा त्याचा फायदा घ्यावा आणि या गाड्या ज्या चालू झालेल्या आहेत त्या पूर्ववत जशा होत्या तशा चालू चांगल्या पद्धतीने चालाव्यात ही आमची अपेक्षा आहे. त्याप्रमाणे आम्ही केलं आणि जरी साहेबांनी त्यामध्ये काही बदल केला दिलेल्या आश्वासनात तर परत आणि आंदोलन करून पाठपुरावा करायला आम्ही तयार आहे. या आंदोलनात शिवाजी लवटे, अरविंद खोत, देवेंद्र पटेकरी, बाबूराव जाधव, मारुती पाडेकर, कपिल लवटे, सागर शिंदे, सर्जेराव पावले, गणेश जाधव, शहाजी भोपळे, चंद्रकांत वाडकर, उदयसिंह पाटील यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी सहभाग घेतला. हातकणंगले तालुक्यातील टोप संभापूर रस्त्यावर माजी आमदार जयश्री जाधव यांच्या वाहनाची एका म्हशीला जोरदार धडक बसली. या अपघातात म्हशीचे पुढील दोन्ही पाय निकामी झाले असून म्हैस गंभीर जखमी झाल्यानं नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी लक्ष्मण कारंडे यांनी केली. दरम्यान लवकरच नुकसान भरपाई देणार असल्याचं जाधव यांच्या संपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आलंय. हातकणंगले तालुक्यातील टोप वडगाव मार्गावर माजी आमदार जयश्री जाधव यांच्या वाहनानं गुरुवारी सायंकाळी एका म्हैशीला धडक दिली. माजी आमदार जयश्री जाधव यांच्या स्नुषा आणि त्यांचे चालक कोल्हापूरहून वडगावला जात असताना DN विंड कंपनीजवळ हा अपघात झाला. जाधव यांच्या वाहनानं रस्ता ओलांडणाऱ्या म्हैशीला धडक दिल्यानं म्हैशीचे पुढील दोन्ही पाय निकामी झाले असून ती जागेवरच कोसळली. या गाभण म्हैशीच्या पोटातील रेडकोही दगावले. शेतकरी लक्ष्मण कारंडे यांचा उदरनिर्वाह या म्हैशीच्या दुधावर चालतो. म्हैस गंभीररित्या जखमी झाल्यामुळं नुकसान भरपाई मिळावी यासाठी कारंडे यांनी पेठवडगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान माजी आमदार जयश्री जाधव यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता कारंडे यांना म्हैशीच्या उपचारासाठी 5,000 रुपये देण्यात आले असून त्यांना योग्य ती नुकसान भरपाईसुद्धा देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. कागल तालुक्यातील बानगेमधील 65 वर्ष सुमन महादेव बाबर यांचं नुकतंच हृदयविकारानं निधन झालंय. बाबर कुटुंबियांनी त्यांच्या उत्तर कार्यविधीवेळी उपस्थित नातेवाईक आणि ग्रामस्थांना वृक्षारोपांचं वाटप करत पर्यावरण रक्षणाचा कृतिशील संदेश दिला. दिवंगत सुमन बाबर यांच्या स्मृती चिरंतर राहाव्यात यासाठी बाबर कुटुंबियांनी राबवलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय. इचलकरंजी शहरातील तांबेमाळ परिसरात असलेल्या महापालिकेच्या शाळेच्या मैदानात खासगी शाळा चालकानं पावसाळ्यात चिखल होतो असं कारण देत मोठ्या प्रमाणात मुरुम टाकल्यानं खेळाडूंनी तीव्र संताप व्यक्त केला. हे मैदान फक्त खेळासाठीच वापरलं जावं अशी मागणी करत खेळाडूंनी नगरसेवकांना घेराव घालून आपल्या व्यथा मांडल्यात. इचलकरंजी शहरातील तांबेमाळ परिसरात असलेल्या महापालिकेच्या शाळेच्या मैदानात गेल्या अनेक वर्षांपासून खो खो, कबड्डी आणि फुटबॉलचे खेळाडू सराव करत आहेत. इथं सराव करणाऱ्या खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन शहराचं नावलौकिक वाढवलं आहे. मात्र 4 ते 5 वर्षांपूर्वी मैदानालगतची इमारत एका खासगी शाळा चालकाला भाडेतत्वावर देण्यात आली. संबंधित शाळा चालकानं पावसाचं पाणी साचतं असं कारण पुढं करत मैदानावर भराव टाकण्याचा घाट घातलाय. गेल्या वर्षीही असाच प्रयत्न करून मैदानातून शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत डांबरी रस्ता करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी खेळाडूंनी विरोध करून महापालिकेला निवेदन देऊन आणि आंदोलन करून तो डाव हाणून पाडला होता. सध्या पावसाळा सुरू होताच पुन्हा मैदानात मोठ्या प्रमाणात मुरुम टाकायला सुरुवात झाली आहे. त्याला फुटबॉलपटूंनी तीव्र विरोध दर्शवत काम बंद पडलं. शहरात सरावासाठी हे एकमेव मोठं मैदान आहे. मैदानात मुरुम टाकल्यानं सराव करणं अशक्य झालंय. मैदानाची दुरवस्था झाल्यानं सराव कुठं करायचा असा प्रश्न खेळाडूंनी उपस्थित केलाय. दरम्यान श्रीमंत घरातील मुलं शाळेत शिकत असल्यानं त्यांचे पालक खेळाडूंचा सराव सुरू असतानाही चारचाकी वाहनं थेट मैदानातून शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत नेतात. त्यामुळं मैदानाचं नुकसान होतंय. यामुळं संतप्त खेळाडूंनी प्रभागातील नगरसेवक संतोष शेळके, नागेश पाटील, गणेश पाटील, पैलवान अमृतमामा भोसले आणि योगेश पाटील यांना बोलावून घेत घेराव घातला. यावेळी लोकप्रतिनिधींनी मैदानात टाकलेला मुरुम तातडीनं काढून घेण्याचं आश्वासन दिलं. तसंच हे मैदान खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठीच आहे, कुणालाही गैरवापर करू देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे मराठीचा आग्रह धरणं योग्य नसल्याचं सांगत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यांनी मित्रपक्षाकडून योग्य न्याय मिळत नसल्याची खंत सुद्धा व्यक्त केली. ठाकरे बंधूंविषयी बोलताना उद्धव ठाकरे यांना आमदार खासदार सांभाळता येत नाहीत, तर राज ठाकरे हे भूमिका बदलणारे नेते आहेत अशी टीका त्यांनी केली. आज ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
कोल्हापूर दौऱ्यावर आलेले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावर्षी महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं सामाजिक समता मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 14 ऑक्टोबर रोजी साताऱ्यातील भीमाई स्मारकपासून हा मार्च सुरू होऊन त्याच दिवशी कोल्हापुरात येणार आहे. कोल्हापुरात मेरीवेदर मैदानावर बौद्ध धम्म परिषद पार पडणार आहे. यानंतर हा मार्च पुढील जिल्ह्यासाठी मार्गस्थ होणार आहे. तर 18 नोव्हेंबर रोजी याची पुण्यातील भिडेवाडा इथं या मार्चची सांगता होणार असल्याचं नामदार रामदास आठवले यांनी सांगितलं. राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी महायुतीमधील मित्रपक्षांकडून न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. रिपब्लिकन पक्षाला ज्या पद्धतीनं सत्तेमध्ये वाटा मिळायला पाहिजे तसा वाटा मिळताना दिसत नाही आहे, पण तो नक्की मिळेल असं आश्वासन देवेंद्रजींनी आम्हाला काली दिलेलं आहे. त्याच्या अगोदर आमचं शिक्षण भेटलं होतं, त्यावेळेला त्यांनी ते असं दिलं होतं, तर ते त्यांनी पाळलं पाहिजे अशा पद्धतीची आमची आग्रही भूमिका आहे. राम मंदिर चोरी प्रकरणात उद्धव ठाकरे करत असलेल्या आंदोलनाबद्दल बोलताना असा मोर्चा काढून काही मिळणार नाही, यासह त्यांना आपले आमदार खासदार सांभाळता येत नाहीत अशी टीका केली. आता सचिन नायर फुटलेले आहेत आणि कोण कोण फुटणार आहेत माहीत नाही आहे, पण माननीय उद्धव ठाकरे यांना आमदार आणि खासदार सांभाळण्याची त्यांच्याकडे बोध राहिलेली नाही आहे, किंवा त्यांच्याकडे राहून काय आपला फायदा नाही अशा पद्धतीचं मत त्या आमदार खासदारांचं असण्याची शक्यता आहे. आणि आम्हाला फोडाफोडी करण्याची गरज नाही आहे. त्या फोडाफोडीची अमित शहांचा कसलाही संबंध नाही आहे, पण आरोप करण्यासाठी कुणाचं तोंड आम्ही बंद करू शकत नाही आणि दुसऱ्यांचं तोंड आम्ही बंद करू शकू, पण संजय राऊत यांचं तोंड बंद करणं फार अवघड आहे. त्यामुळं रोज सकाळी ते आरोप प्रत्यारोप करण्याचं त्यांचं कामच आहे. हे ऑपरेशन देवेंद्र ऑपरेशन नाही आहे, तर हे ऑपरेशन उद्धव ठाकरेंचं ऑपरेशन आहे. तर हे उद्धव ठाकरेंनाच खासदार आमदार सांभाळता येत नाही आहे. तर राज ठाकरे यांच्या मराठी भाषा सक्तीविषयी बोलताना हे योग्य नसल्याचं सांगत ते भूमिका बदलणारे नेते असल्याची टीका केली. त्यामुळं मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, त्यामुळं मला असं वाटतं की मराठीचा आग्रह धरणं हे अत्यंत अयोग्य आहे आणि ज्याला मराठी त्यांनी शिकावं यासाठी ठीक आहे, पण रिक्षाच्या परमिटसाठी टॅक्सीच्या परमिटसाठी मराठी आलंच पाहिजे, ते शिका नाही तर आम्ही ते रद्द करू अशा पद्धतीची भाषा योग्य नाही आहे. मुंबईत मराठी भाषा सक्तीचं करणं चुकीचं आहे असंही नामदार आठवलेंनी सांगितलं. त्यांनी पर्यावरणपूरक विकास तसंच अनुसूचित जाती उपवर्गीकरणासह विविध मुद्द्यांवरून सरकारलाही घरचा आहेर दिलाय. यावेळी RPI नेते प्राध्यापक शहाजी कांबळे, राजाभाऊ सरोदे, गौतम सोनवणे, बाबूराव कदम, अशोक गायकवाड, उत्तम कांबळे, अण्णा वायदंडे आदी उपस्थित होते. आता जाणून घ्यात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. भाजप मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद हे तडीपारीचं कारण नाही. उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे. तलाकच्या धमक्या देऊन महिलेवर अत्याचार करणं खपवून घेतलं जाणार नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आरोपींना दणका. केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला थरारक वळण. पुणे पोलिसांनी बीडमधून एका तरुणाला घेतलं ताब्यात. तरुणाची चौकशी सुरू. अब हिंदू माफ नहीं करेगा. राम मंदिरातील चोरीवरून उद्धव ठाकरेंचा संताप. दादरमध्ये करणार रामरक्षा आंदोलनाची सुरुवात. तुकाराम मुंडेंचा आता दूध सम्राटांना इशारा. सेव्ह फूड सेव्ह ड्रग मोहीम घेतली हाती. ग्राहकांच्या ताटात दूध दुग्धजन्य पदार्थ पोहोचण्यापर्यंतचे निर्बंध स्पष्ट. पुण्यात कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे 2 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू. पावसाच्या पाण्यानं भरलेल्या उघड्या खड्ड्यात बुडून अंत. ठेकेदारावर गुन्हा.
राज्यात 1 जुलैपासून 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणं बंधनकारक करण्यात आलंय. यानुसार इचलकरंजी शहरात HSRP नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या 2 दिवसात इचलकरंजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं सुमारे 35 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी ही माहिती दिली आहे. राज्याच्या परिवहन विभागानं 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांना HSRP बसवणं बंधनकारक करण्यात आलंय. HSRP बसवण्यासाठी आत्तापर्यंत 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. 30 जूनला अंतिम मुदतवाढ संपल्यानंतर 1 जुलैपासून HSRP नसलेल्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. त्यानुसार इचलकरंजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून 2 दिवसांमध्ये 35 वाहन चालकांकडून 35,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. HSRP बसवलेली नाही पण HSRP बसवण्यासाठी अपॉइंटमेंट घेतली आहे अशा वाहन चालकांना कारवाईतून सूट देण्यात आली आहे. ज्या वाहन चालकांनी अद्याप HSRP बसवलेली नाही त्यांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी तात्काळ HSRP बसवून घ्यावी असं आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी केलं आहे. हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या निमित्तानं आज इचलकरंजीच्या हद्दीमध्ये आपण जवळजवळ 17-18 वाहनांवर कारवाई केली. त्याच्यातून जवळजवळ 17-18 हजाराचा दंड आपण या वाहनांकडून वसूल केलेला आहे. तर इचलकरंजी हद्दीमधील सर्व नागरिकांना वाहनधारकांना माझी याद्वारे विनंती आहे की त्यांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ज्याला वेळोवेळी शासनानं मुदतवाढ दिलेली होती ती मुदत मागच्या तारखेला संपलेली आहे. तर आता तात्काळ आपण या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आपल्या वाहनांना बसवून घ्याव्या जेणेकरून आपल्यावर होणारा दंड त्या निमित्तानं टाळता येईल. हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची ज्यानं पावती मांडली आहे तर त्यांना मात्र आपण दंड करणार नाही आहोत कारण त्याला अपॉइंटमेंट घेऊन हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याची कारवाई करण्यात येते. तर किमान अपॉइंटमेंट घेऊन आपण ती अपॉइंटमेंटची प्रत आपल्यासोबत बाळगावी जेणेकरून आपणाला कुठलाही या निमित्तानं दंड होणार नाही. उपप्रादेशिक परिवहन विभागासह शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र ही मोहीम राबवली जात असून त्याचाच एक भाग म्हणून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबत नवीन सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्व लागू करण्यात आली आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की हे आदेश केवळ निर्बंध लादण्यासाठी नसून अन्नाचा दर्जा सुधारण्यासाठी आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचे सूत्र स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांनी लोकांच्या आरोग्यासाठी निगडीत असलेल्या सुरक्षित अन्न उपलब्धतेसाठी कंबर कसली आहे. त्यांनी आज पत्रकार बैठकीत राज्यातील अनेक ठिकाणी दूध आणि दुधाच्या पदार्थांमध्ये होत असलेल्या जीवघेण्या भेसळीला पायबंद घालण्यासाठी दुधाचा पुरवठा करणाऱ्या साखळीपासून प्रक्रियेपर्यंतच्या सर्व घटकांसाठी सर्वसमावेशक अनुपालन आदेश जारी केलाय. दूध संकलन आणि शीतकरण केंद्र, दुधावर प्रक्रिया करणारे उत्पादक, पॅकर्स, वितरक, वाहतूकदार, दूध बूध आणि सुटे दूध विक्रेते तसंच पनीर, खवा, तूप, दही, आईस्क्रीम आणि सर्व दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादकांना हा आदेश लागू असणार आहे. दुधातील जीवघेणी भेसळ रोखण्यावर या आदेशाचा अधिक भर असणार आहे. प्रक्रिया करण्यासाठीचं दूध 2 तासांच्या आत 4 डिग्री सेल्सिअस किंवा त्याखालील तापमानात असायला हवं. पाश्चरायझ्ड दूध 4 डिग्री सेल्सिअस किंवा त्याखालील तापमानातच साठवलं जाणं तसंच त्या तापमानात त्याची वाहतूक करणं बंधनकारक असणार आहे. गोठवलेले दुग्धजन्य पदार्थ उणे 18 डिग्री सेल्सिअस किंवा त्याखालील तापमानात साठवलं जाणं गरजेचं असून तापमानाच्या दैनंदिन नोंदी किमान 3 महिने जतन करणं आवश्यक आहे. भेसळयुक्त दुधामुळं मृत्यू झाल्यास 7 वर्ष ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा आणि 10 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. भेसळयुक्त पदार्थ बाळगणाऱ्यांवर 10 लाखांपर्यंत दंड होऊ शकतो असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलंय. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर सुद्धा या आदेशामुळं निर्बंध येणार आहेत. मॅट्रिमोनियल ॲपवरून घटस्फोटितेशी झालेल्या ओळखीतून तिच्याशी सलगी वाढवत लग्नाचं आमिष दाखवून तिच्याशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल गोव्यातील एका औषध निर्मिती कंपनीत डेप्युटी मॅनेजर पदावर काम करणाऱ्या पवन रघुनाथ जगदाळे याच्या विरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी त्याला 1 जुलैला अटक करून न्यायालयात हजर केलं असता त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पीडितेनं घटस्फोटानंतर जानेवारी 2026मध्ये पुनर्विवाहाच्या उद्देशानं एका मॅट्रिमोनियल ॲपवर प्रोफाईल तयार केलं.
याच माध्यमातून तिची वाळवा तालुक्यातील आष्टा इथल्या आणि सध्या गोव्यातील एका औषध निर्मिती कंपनीत डेप्युटी मॅनेजर पदावर काम करणाऱ्या पवन रघुनाथ जगदाळे याच्याशी ओळख झाली. त्यानं पहिल्या भेटीतच पीडितेला स्वतःचा घटस्फोट लवकरच पूर्ण होणार असून त्यानंतर विवाह करू असं आश्वासन दिलं. त्याच्या बहिणीसह काही नातेवाईकांनीही विवाहाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यानं पीडितेचा विश्वास दृढ झाला. त्यानंतर फेब्रुवारी 2026मध्ये पीडिता आणि पवन गोव्यात भेटले. या ठिकाणी विवाहाबाबत चर्चा सुरू असताना संशयितानं तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले. तसंच त्यानंतर कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये त्याचबरोबर कोल्हापूर कराड प्रवासादरम्यान पवननं जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवल्याचं तक्रारीमध्ये नमूद केलंय. 5 मे रोजी संशयिताच्या बहिणीनं दूरध्वनीवरून पवन विवाह करणार नसल्याचं पीडितेला कळवलं. त्यानंतर दोन्ही कुटुंबियांची बैठक झाली. काही अटींवर विवाहाचा प्रस्ताव पुढे नेण्याबाबत चर्चा झाली. मात्र त्यानंतर संशयितानं संपर्क कमी करत अखेर विवाहाला नकार दिल्यानं पीडितेनं राजारामपुरी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून राजारामपुरी पोलिसांनी पवन रघुनाथ जगदाळे याला ताब्यात घेतलंय. तसंच गुन्ह्यात वापरल्याचा संशय असलेली 4 चाकीही ताब्यात घेतली आहे. फॉरेन्सिक पथकाच्या मदतीनं राजारामपुरी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. इंस्टाग्रामवरून धमकीचे व्हिडिओ प्रसारित करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या इचलकरंजीतील पवन जोगे, दक्ष वडर या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन समज दिल्यानंतर त्यांनी आपल्या चुकीची कबुली देत सर्वांची माफी मागितली असून यापुढे असं कृत्य करणार नसल्याचं आश्वासन दिलं. सध्या काही तरुण सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी तसंच दहशत निर्माण करण्यासाठी उघडपणे धमक्या देणारे व्हिडिओ पोस्ट करतायत. इचलकरंजी शहरातील इंस्टाग्रामवर धमकीचे स्टेटस, रील्स आणि पोस्ट टाकून दहशत निर्माण करणाऱ्या पवन जोगे आणि दक्ष वडार या तरुणांवर शिवाजीनगर पोलिसांनी तातडीनं कारवाई केली. त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या कृत्याची गंभीरता समजावून सांगण्यात आली. पोलिसांनी समज दिल्यानंतर दोघांनी आपल्या चुकीची कबुली देत जाहीर माफी मागितली असून यापुढे असं कृत्य करणार नसल्याचं लेखी आश्वासन दिलं. माझं नाव पवन आनंद कुमार जोगी. माझं नाव दक्ष शंकर वडर. आम्ही गुन्हेगारीचे व्हिडिओ करत होतो. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आम्हाला चांगली समज दिली आहे. तुम्ही परत असली व्हिडिओ करू नका. आम्हाला चांगली समज दिलेली आहे. परत आम्ही करणार नाही. गुन्हेगारी व्हिडिओ करू नका. आमच्याकडनं झाल्या चूक, तुम्ही चूक करू नका. सोशल मीडियावर धमकी देऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून दहशत निर्माण करणारे व्हिडिओ, पोस्ट किंवा रील्स टाकणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर आणि कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिलाय. शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव इथं शेतात सुरू असलेल्या गावठी दारूच्या हाटभट्टीवर जयसिंगपूर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत 1,86,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी सावकार माने आणि सचिन मदने या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव इथल्या चांभार कोडी परिसरातील रमेश सीताराम कांबळे यांच्या शेतात गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याची माहिती जयसिंगपूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जालिंदर पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पवार, पोलीस नाईक रुपेश कोळी, ताहिर मुल्ला, दानोळीचे पोलीस पाटील प्रशांत नेसकर आणि निमशिरगावचे पोलीस पाटील रामचंद्र सासणे यांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत 1,86,900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सावकार परशुराम माने आणि सचिन सदाशिव मदने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सकाळी फिरायला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पसार झालेल्या दोघा सराईत चोरट्यांना अखेर पोलिसांनी गजाआड केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं केलेल्या या कारवाईमध्ये कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्दमधील प्रज्वल नागेश आकुर्डे आणि निपाणीच्या बौद्धनगर परिसरातील प्रवीण अशोक चौगुले या दोघांना अटक करत त्यांच्याकडून सुमारे 2,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 27 जूनला सकाळी 6:15च्या सुमाराला अर्जुनवाडा हळदी मार्गावर सकाळी फिरायला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र मोपेडवरून आलेल्या दोघांनी लंपास केलं होतं. महिलेच्या फिर्यादीवरून मुरगुड पोलिसात अज्ञाताविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपास पथकाला या गुन्ह्यातील संशयित कोल्हापूर विमानतळ परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्दमधील प्रज्वल नागेश आकुर्डे आणि निपाणीच्या बौद्धनगर परिसरातील प्रवीण अशोक चौगुले या दोघांना ताब्यात घेतलं.
या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीचे सोन्याचे दागिने आणि मोपेड असा 2,14,574 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयित प्रवीण कुर्डे आणि प्रवीण चौगुले या दोघांना पुढील कारवाईसाठी मुरगुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक निलेश जाधव याचं अपहरण करून त्यांच्याकडे तब्बल 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड अजित तिवडे त्याचे 3 साथीदार सध्या पोलीस कोठडीत आहेत. अजित तिवडे टोळीवर पुन्हा एकदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याबरोबरच अजित तिवडेचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांकडून हालचाली सुरू आहेत. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार बांधकाम व्यावसायिक निलेश जाधव यांचे एप्रिल महिन्यात अपहरण करण्यात आलं होतं. त्यांना कुख्यात गुंड अजित तिवडेच्या कार्यालयात डांबून ठेवत त्यांच्याकडं 1 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. त्यावेळी जाधव यांच्या भावानं पैसे देण्याचं आश्वासन दिल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. या घटनेनंतर भीतीपोटी जाधव यांनी बांधकाम बंद ठेवत कोल्हापूर सोडल्याचाही उल्लेख फिर्यादीत आहे. या प्रकरणात पोलिसांनी अजित भगवान तिवडे, फैयाज इसाक नगारजी, लखन माने आणि संजय किरणगे या चौघांना अटक केली आहे. लाला शेठसह अन्य काही संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. न्यायालयानं अजित तिवडेसह चौघांना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यात वापरल्याचा संशय असलेल्या 2 चारचाकी वाहनंही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. या वाहनांचा वापर इतर कोणत्या गुन्ह्यांमध्ये झाला का याचाही तपास सुरू आहे. अजित तिवडे विरोधात यापूर्वीही खून, खंडणी, संघटित गुन्हेगारीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मोक्कांतर्गत कारवाई झालेला अजित तिवडे जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा गुन्हेगारीत सक्रिय झाल्याचं खंडणी प्रकरणावरून स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्याविरोधात पुन्हा एकदा मोक्का लागू करण्यासाठी तसंच त्याचा जामीन रद्द करण्यासाठीही पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान अजित तिवडेसह त्याच्या साथीदारांना अटक झाली असली तरी त्यांची दहशत कायम असून फिर्यादी बांधकाम व्यावसायिक निलेश जाधव अजूनही मानसिक तणावाखाली आहेत. ते सुरक्षेच्या कारणांसाठी कोल्हापूर बाहेर आहेत. अजित तिवडे किंवा त्याच्या टोळीविरोधात कुणाकडेही माहिती किंवा पुरावे असतील किंवा या टोळीविरोधात कुणाच्या तक्रारी असतील त्यांनी संपर्क साधावा असं आवाहन जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांनी केलंय. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात हळूहळू वाढ होतीये. आज शुक्रवारी 3 जुलै रोजी दुपारी 4 वाजता धरणाची पाणी पातळी 300 फूट 78 इंच इतकी नोंदवण्यात आली असून धरणात सुमारे 2.5 TMC पाणीसाठा उपलब्ध आहे. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात गेली 4 दिवस संततधार पाऊस सुरू आहे. आजही पावसाचा जोर कायम होता. गेल्या 24 तासात धरण परिसरात 43 मिलीमीटर पाऊस झालाय तर गेल्या 3 दिवसात एकूण 521 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळं पाणीसाठ्यात वाढ होतीये. मात्र सध्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू नाही. सध्या धरणात 2.50 TMC इतका पाणीसाठा आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नव्या ठोक जलदरांनी शेतकऱ्यांसह सहकारी पाणीपुरवठा संस्थांचं कंबरडं मोडणार. मार्च 2022 मधीलच दर कायम ठेवण्याची इरिगेशन फेडरेशनची मागणी. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोर्चा आता दूध आणि दुधाच्या पदार्थांमधील भेसळ रोखण्याकडं. सुरक्षित सकस दूध आणि दुग्ध पदार्थांसाठी आज जारी केला अनुपालन आदेश. मुंबईत मराठीचा आग्रह नको, नामदार रामदास आठवलेंचं मत. कोल्हापुरात विविध विषयांवर बोलताना सरकारला सुद्धा दिला घरचा आहेर. बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कोल्हापुरात पावसाची दमदार हजेरी. राजाराम, शिंगणापूरसह जिल्ह्यातील 7 बंधारे पाण्याखाली. बंधाऱ्यांवरील वाहतूक अन्य मार्गांनी वळवली. आणि 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा निकालात कोल्हापूर महापालिकेच्या शाळांचा दबदबा कायम. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.